नमस्कार मित्रांनो. आपण आज शिकणार आहोत बोट अँड स्टीम ट्रिक. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा नदीचं जे पात्र असतं, तर ते नदीच्या पात्राची दिशा म्हणजे हे काय असतं आपलं स्ट्रीमच्या डायरेक्शनच्या दिशेला तुम्ही गेलात म्हणजे स्ट्रीमचं डायरेक्शन आणि तुमचे बोटचं डायरेक्शन सेम असेल तर ते असतं डाऊनस्ट्रीम. आणि तुम्ही स्ट्रीमच्या विरुद्ध दिशेला गेलात तर ते असतं तुमचं अपस्ट्रीम. आता या बेसिसवरती PO, बँक एक्झाम किंवा MPSC UPSC काही या बरेच प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जो आहे तो मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. इथे समजा आपलं स्पीड एखाद्या बोटीचं जे आपलं स्टील वॉटर असतं, स्टील वॉटर म्हणजे पाणी वाहत नाही आहे, पाण्याचा प्रवाह स्थिर आहे. अशावेळी स्टील वॉटरमध्ये जे स्पीड असेल ते समजा आपण x मानलं. ओके. आणि स्पीड ऑफ स्ट्रीम म्हणजे नदीची आपण y मानला, म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग आपण y मानला, म्हणजे हे x km/h असेल बोटचं स्पीड आणि नदीच्या प्रवाहाचं स्पीड असेल y km/h. तर ज्या बोटीचं जे स्पीड असेल, स्पीड ऑफ बोट जी तुमची डाऊनस्ट्रीमला जाणार आहे, त्या डाऊनस्ट्रीमच्या बोटचं स्पीड कसं असणार आहे, तुमचं बोटचं स्पीड जे स्थिर पाण्यामध्ये असेल ते प्लस तुमच्या रिव्हर्सचं जे स्पीड आहे ते y km/h. म्हणजे स्पीड डाऊनस्ट्रीममध्ये आपण x + y करतो, म्हणजे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर प्लस स्पीड ऑफ रिव्हर. तशाचप्रमाणे बोट समजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जात असते त्यावेळी त्याचं अपस्ट्रीमचं स्पीड जे असेल बोटचं ते असणार आहे x, म्हणजे बोटचं स्पीड अधिक x वजा y, म्हणजे याच्यातून बोटीच्या स्पीडमधून प्रवाहाचं स्पीड मायनस होणार. हे बेसिक स्पीड अपस्ट्रीम आणि स्पीड डाऊनस्ट्रीमचं तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजेत. त्याच्याचप्रमाणे स्पीडचा फॉर्म्युला जो आपला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. त्याच्यामुळे स्पीड अपस्ट्रीम काय होणार, डिस्टन्स अपस्ट्रीम डिवायडेड बाय टाईम अपस्ट्रीम. आणि स्पीड डाऊनस्ट्रीम काय होणार आपलं, डिस्टन्स डाऊनस्ट्रीम डिवायडेड बाय टाईम डाऊनस्ट्रीम. या स्पीडच्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला हा एक आणि स्पीड डाऊनस्ट्रीम याच्यामध्ये आता तुम्हाला बरेच प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला कदाचित डिस्टन्स अपस्ट्रीम आणि डिस्टन्स डाऊनस्ट्रीम सेम असेल आणि याच्यापैकी स्पीडमध्ये तुम्हाला प्रवाहाचं स्पीड दिलेलं असेल y, असे काही प्रॉब्लेम येतील. काही याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की डिस्टन्स अपस्ट्रीम 115 किलोमीटर आहे आणि डिस्टन्स डाऊनस्ट्रीम 23 किलोमीटर आहे, तर त्याच्यावरून त्याचं प्रवाहाचं स्पीड काढा. अशाप्रमाणे बरेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. तर आपण आता हे बेसिक तुम्हाला समजल्यानंतर वळूयात आपण क्वेश्चन्स. आता आपला हा प्रॉब्लेम पहा. याच्यामध्ये काय ते दिलेलं आहे, एक स्विमर आहे, त्याने डाऊनस्ट्रीममध्ये 15 किलोमीटर A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत स्विमिंग करत गेला डाऊनस्ट्रीमला. तो स्विमर परत B पॉईंटपासून C पॉईंटपर्यंत 9 किलोमीटर पुन्हा पोहत गेला अपस्ट्रीमला. इफ स्पीड ऑफ अ स्ट्रीम, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, स्पीड ऑफ स्ट्रीम
हे काय दिलेलं आहे 4 किलोमीटर पर आवर. आपल्याला काय दिलेलं आहे डिस्टन्स डाऊनस्ट्रीम काय दिलेलं आहे 15 किलोमीटर आणि डिस्टन्स अपस्ट्रीम काय दिलेलं आहे 9 किलोमीटर. तर याच्यावरून तुम्हाला स्टील वॉटरच्या स्पीडमध्ये स्विमरचं तुम्हाला स्टील वॉटरचं स्पीड काढायचं आहे आणि त्याच्यावरून 33 किलोमीटर साठी त्याला किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता इथे आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला जो आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर आपलं स्पीड डाऊनस्ट्रीम काय होणार आहे हे आपण स्पीड ऑफ स्टील वॉटर्स आपण एक्स मानलं तर स्पीड डाऊनस्ट्रीम काय होणार एक्स प्लस 4 किलोमीटर पर आवर आणि स्पीड अपस्ट्रीम काय होणार एक्स मायनस 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे स्विमर डाऊनस्ट्रीमला पोहत गेला तर त्याचा स्टील वॉटरचा स्पीड प्लस प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर पर आवर त्याच्यामध्ये ॲड होणार आणि तोच विरुद्ध दिशेला प्रवाहाच्या गेला तर त्याच्यातून -4 होणार एक्समधून. अशाप्रमाणे हे आपल्याला स्पीड डाऊनस्ट्रीम आणि स्पीड अपस्ट्रीम एक समजलं. त्याच्यावरून परत आपल्याला काय दिलेलं आहे द टाइम टेकन बाय स्विमर टू ट्रॅव्हल 15 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इज द सेम ॲज द टाइम टेकन बाय हिम टू ट्रॅव्हल 9 किलोमीटर अपस्ट्रीम. म्हणजे टाईम डाऊनस्ट्रीम हे टाईम अपस्ट्रीम इक्वलच आहेत. मग हे आपल्याला बेसिक झालं जे आपल्याला गणित आपल्याला सॉल्व करायला मदत करणार आहे. तर मग आता याच्यावरून टाईमचा फॉर्म्युला काढा. टाईम डाऊनस्ट्रीम काय होणार टाईम डाऊनस्ट्रीम म्हणजे डिस्टन्स डाऊनस्ट्रीम डिवायडेड बाय स्पीड डाऊनस्ट्रीम बरोबर टाईम अपस्ट्रीम काय होणार डिस्टन्स अपस्ट्रीम डिवायडेड बाय स्पीड अपस्ट्रीम. त्याच्यामुळे आता डिस्टन्स डाऊनस्ट्रीम किती आहे आपलं 15 किलोमीटर भागिले स्पीड डाऊनस्ट्रीम आपलं काय आहे एक्स प्लस 4 बरोबर स्पीड अपस्ट्रीम काय आहे आपलं 9 किलोमीटर पर आवर आणि 9 किलोमीटर आहे स्पीड डिस्टन्स अपस्ट्रीम आणि स्पीड अपस्ट्रीम काय आहे आपलं एक्स मायनस 4. आता हा फॉर्म्युला तुम्हाला सॉल्व केल्यानंतर एक्स मिळेल. एक्स म्हणजे काय आहे आपलं स्टील वॉटरमधलं स्पीड स्विमरचं. मग आता हे 15 आणि 9 म्हणजे 3नी दोघांनाही भाग जातो जवळ 3 त्रिक 9 आणि 5 3 15 म्हणजे हे आपलं काय होणार फर्दर सॉल्व 5 डिवायडेड बाय एक्स प्लस 4 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय एक्स मायनस 4. तर त्याच्यामुळे आता हा फॉर्म्युला सॉल्व केला तर 5 इंटू एक्स मायनस 4 इज इक्वल टू 3 इंटू एक्स प्लस 4. आता हे फर्दर तुम्ही सॉल्व केलं की 5x मायनस 20 इज इक्वल टू 3x प्लस 12. त्याच्यामुळे आता हे 5x मायनस 3x बरोबर हे वजा 20 आहे ते राईट साईडला गेल्यानंतर काय होणार 12 प्लस अधिक 20 होणार 20. तर मग आता हे 5x मायनस 3x किती झाले 2x झाले बरोबर 12 आणि 20 हे 32 म्हणजे 16 म्हणजे x बरोबर 16 झालं तुमचं. म्हणजे स्पीड स्टील वॉटरमध्ये स्विमरचं आहे 16 किलोमीटर पर आवर. आता यांनी काय विचारले 33 किलोमीटरसाठी त्याला 33 किलोमीटर स्टील वॉटरमध्ये किती वेळ लागेल 16 किलोमीटरच्या स्पीडने म्हणजे 33 भागिले 16 म्हणजे हे जवळपास 2 तास 2.01 तास म्हणजे 2 तास हे आपलं उत्तर आलं. आता वळूयात आपल्या पुढच्या प्रॉब्लेमकडे. याच्यामध्ये यांनी काय दिलेलं आहे डाऊनस्ट्रीमचं स्पीड आहे 115 किलोमीटर पर आवर हे डाऊनस्ट्रीम आहे
म्हणजे स्पीड डाऊनस्ट्रीम काय दिलेलं आहे आपल्याला 115 किलोमीटर पर आवर. त्याच्याप्रमाणे स्पीड अपस्ट्रीम काय दिलेलं आहे, अँड स्पीड अपस्ट्रीम इज 23 किलोमीटर पर आवर. म्हणजे स्पीड अपस्ट्रीम 23 किलोमीटर पर आवर. It takes a total of 24 hours to go to a place and come back. म्हणजे ए पासून बी पॉईंटपर्यंत आणि बी पासून पुन्हा ए पॉईंटपर्यंत, म्हणजे डाऊनस्ट्रीम जाणार तो ए ते बी, पुन्हा बीवरून एवरती अपस्ट्रीम जाणार. याच्यासाठी टोटल काय लागतं, टाईम डाऊनस्ट्रीम प्लस टाईम अपस्ट्रीम यांनी किती दिलेलं आहे, 25 आवर्स. मग याच्यामध्ये व्हॉट इज द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बोट. म्हणजे आपल्याला डिस्टन्स डाऊनस्ट्रीम प्लस डिस्टन्स अपस्ट्रीम किती आहे. आता हे डिस्टन्स डाऊनस्ट्रीम आणि डिस्टन्स अपस्ट्रीम हे इक्वलच आहेत, त्याच्यामुळे आपण हे डीच कन्सिडर करूया डिस्टन्स. तर आपला फॉर्म्युला काय आहे बेसिक, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग आपल्याला इथे जे सूत्र सोडवायचं आहे ते हे सोडवायचं आहे, टी डी अपॉन टी डी टाईम टेकन फॉर टाईम टेकन बाय डाऊनस्ट्रीम ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागला ते, आणि अपस्ट्रीम ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागला ते, हे सगळे मिळून टोटल आहे हे. म्हणजे टीचं काय होतं तुमचं, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आता टी डी टाईम डाऊनस्ट्रीम किती लागणार तुमचा, डिस्टन्स अपॉन स्पीड डाऊनस्ट्रीम प्लस टाईम अपस्ट्रीम किती, डिस्टन्स प्लस डिवायडेड बाय स्पीड अपस्ट्रीम इज इक्वल टू 25. मग आता हे पुढे तुम्हाला हे करण्यासाठी आता स्पीड डाऊनस्ट्रीम आपल्याला 115 दिलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय 115 प्लस डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड अपस्ट्रीम 23 किलोमीटर्स बरोबर 25. त्याच्यामुळे हे आता फर्दर तुम्ही सॉल्व केलं तर 115 गुणिले 23, ज्यावेळी डिवायडेड संख्यांचं बेरीज करायची असते त्यावेळी छेदाचा गुणाकार करायचा, एका छेदाने दुसऱ्या वरच्या पार्टला गुणाकार करायचा, म्हणजे 23D प्लस 115ने या डीला गुणलं 115D बरोबर 25. त्याच्यानंतर आता हा पार्ट आपल्याला सॉल्व करून घ्यायचा आहे, तर 23D अधिक 115D बरोबर किती झाले, 115 आणि 3 118 138D. आणि हे जे आहे 115 गुणिले 23 ते दुसऱ्या भागात म्हणजे 138D बरोबर 25 गुणिले हे डिवायडेड इकडे आहे लेफ्ट साईडला, तर राईट साईडला गेल्यानंतर तो गुणाकार होणार 115 गुणिले 23. आता 23ने 138ला भाग जातो आहे, तर ते 23 पाचा 115 आणि 23 सक्क 138 म्हणजे 6 हे झाले. म्हणजे आपलं काय झालं, फर्दर 6D इज इक्वल टू 25 इंटू 115. त्याच्यामुळे आता D बरोबर 115 गुणिले 25 भागिले 6. आता 115 आणि चले 12, 25 1 25 आणि 12 37, अच्छा लगे 3, 25 1 25 आणि 3 28 भागिले 6. म्हणजे डीची किंमत किती होणार, 6 ही चोक 24, 28मधून 24 गेले 4 राहिले, 4 म्हणजे
सत्तेचाळीससाठी 6 42, सत्तेचाळीस वजा 42 5 आणि शेवटचे 5 55, 6ला 55, 6 54, 54 म्हणजे 55 वजा 54 म्हणजे रिमाइंडर 1/6. तर आपले बोटने टोटल डिस्टन्स जे 25 तासामध्ये ट्रॅव्हल केलं ते आहे 479 1/6 किलोमीटर.